धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। पिंपळनेर पोलिसांनी गुटख्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेला टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी गुटखा व वाहन असा एकंदरीत तब्बल 11,80,778 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कुळाशी गावाकडून ट्रक क्रमांक MH14BJ0328 या वाहनात प्रतिबंधित असलेले सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटखा भरून पिंपळनेर गावाकडे येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले। सदर गस्त करत असताना कुडाची रोड लगत मराठा दरबार हॉटेल जवळ वाहनाला पकडून चालकाला नागाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुख्तार अहमद मुंजर अहमद राहणार मालेगाव येथील असल्याचं सांगितलं। त्याला वाहनात काय आहे याची विचारणा केली असता त्याने वाहनामध्ये पेपरसाठी लागणारा मटेरियल असल्याचं सांगितलं, परंतु वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पान मसाला खाकी व पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये आढळून आला। सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून 2 पंचासमक्ष पंचनामाही करण्यात आला। यात 1,80,778 रुपये किमतीचा विमल केसरयुक्त पान मसाला व बुलोजुबा केसरी विवन व तंबाखू गुटखा मिळून आला आहे। तसेच 10 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक वाहन असा एकूण 11,80,778 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कलाने यांनी दिली आहे। आम्हाला गुप्त माहिती मिळाली की कुडाशीकडून पिंपळनेरकडे एक माल ट्रक त्याचा क्रमांक आहे MH14BJ0328 यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू याची वाहतूक होत आहे। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रीसाठी असलेले पोलीस हवालदार पिंगळे व पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना याबाबत अवगत केले। त्यांनी सदरचे वाहन मराठा दरबार हॉटेलजवळ थांबवले। त्यांनी ड्रायव्हरला विचारले असता की सदर गाडीमध्ये काय माल आहे। त्यांनी सांगितले की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जात आहोत, परंतु सदर वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये 1,80,778 रुपयाचा विमल केसरयुक्त पान मसाला व 10 लाख रुपयाची किमतीची गाडी असे एकूण 11,80,000 रुपयाचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास प्रतिनिधी साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर।